आज आपण नवीन व्हिडिओ बनवलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमची ती सी ड्राईव्ह जो असतो, सी ड्राईव्हमध्ये जर समजा तुमचं युटिलाइज स्पेस जर समजा फुल झाली असेल तर ते तुम्ही डिलीट कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, इथे नॉर्मल कॉमनच्या गोष्टी आहे. जर विंडोज आर प्रेस करायचं, तिथे पर्सेंटेज टाईप करायचं, एंटर करायचं आणि कंट्रोल करून शिफ्ट डिलीट करायचं. तर हा एक ऑप्शन आहे ॲक्च्युली, पण त्याच्यापेक्षा पण मी तुम्हाला डीपली मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने सिस्टीम ज्या अनयूज फाईल आहेत तुमच्या त्या तुम्ही डिलीट करू शकता सी ड्राईव्हमध्ये, आणि तुम्ही सी ड्राईव्हची फ्री स्पेस वाढवू शकता. तर जसं बघू शकता माझी 113 GB फ्री स्पेस आहे याच्यामध्ये. तर 256 GB SSD आहे माझे. तर सिम्पल इथे मी आता बऱ्याचशा काय कमांड्स क्रिएट केलेले आहेत, बनवलेले आहेत. तर त्या कमांड सिम्पल तुम्हाला कमांड प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला सिम्पल कॉपी पेस्ट करायचे आहेत. आता ह्या कमांड्स मला कुठे भेटतील, तर तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये फोटो पण काढून घेऊ शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या कमांड्स भेटून जातील. या सिम्पल 1 बाय 1 कॉपी पेस्ट करा तुमच्या सिस्टीममध्ये कमांड प्रॉम्प्टला. ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. अँड इथे तुम्हाला सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं CMD, म्हणजे कमांड प्रॉम्प्टचा तो शॉर्टकट आहे, तर CMD बोलतात. ॲज अ रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर मी येस करतो इथे, येस ऑन विचारतो, येस करायचं. ओके, सो आता पहिले मी कमांड कॉपी केले, तर इथे कंट्रोल V केलं. आता हे तुमचे विंडोज अपडेट सर्व्हिस स्टॉप दाखवतोय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बिट्सवरती पण क्लिक करायचं, हिला पण सिम्पल पेस्ट करायचं इथे, एंटर केलं. ओके, आता तुम्हाला सिम्पल दिस PC ओपन करायचं आहे. दिस PCमध्ये सी ड्राईव्हला जायचं आहे. सी ड्राईव्हमध्ये तुम्हाला इथे विंडोज सॉफ्टवेअरमध्ये ह्या ॲड्रेसवरती जायचं आहे तुम्हाला. ओके, मी म्हणजे हा ॲड्रेसमध्ये मी तुम्हाला पेस्ट करून ठेवतो नोटपॅडला. याच्या बरोबर खालोखाल ज्या कमांड्स आहेत त्याच तुम्हाला सिम्पल फॉलो करा. आणि ह्या ज्या कमांड्स आहेत, या 3 ज्या फोल्डर जे आहेत ह्याला डिलीट करायचं आहे तुम्हाला. येस, कंटिन्यू. ओके, असं डिलीट झालेलं आहे सगळ्या फाईल. आता ह्याला क्लोज करायचं आहे. आता परत ह्या फोल्डर आपल्याला लॉक करायचं आहे. तर आता ह्याला परत कमांड कॉपी केलं, त्याला इथे पेस्ट केली, एंटर केलं. सेम इथेच नेट स्टार्ट बिटवर पण सेम तेच करायचं आहे. कंट्रोल C केले, कंट्रोल V केलं, एंटर केलं. ओके, आता इथे DISM ऑनलाईन चेकअप इमेज म्हणून एक आहे ही कमांड पण सेम तेच करायचं आहे तुम्हाला. कॉपी केलं मी, इथे पेस्ट केली. तिला थोडा वेळ घेत होतो, टाईम कन्झ्युम करतो. आता तर कधी कधी लगेच पण होतात झालं तर, नाहीतर थोडा टाईम घेत होतो. त्याच्यानंतर आता ह्याच्या आधी मी पहिल्यांदा ही कमांड रन केली होती मे बी, त्याच्यामुळे ते लवकर झालं असेल मे बी, सांगू शकत नाही त्याचं. त्याच्यानंतर VSS ॲडमिन डिलीट शॅडोज ऑलवरती क्लिक करा, हिला कॉपी करायचं आहे. कंट्रोल V केलं, इथे येस और नो विचारतो, इथे Y करायचं तुम्हाला. आणि ही जी कमांड जेव्हा या सगळ्या एक्झिक्यूट कराल ना, त्या टायमाला तुम्हाला तुमचा जो कमांड प्रॉम्प्ट जो आहे हा रन एज ॲडमिनिस्ट्रेटर असला पाहिजे. मी रिपीट करतोय बिकॉज कसं आहे, बऱ्याचदा काय करतात की सिम्पल क्लिक करून ओपन करतात, आणि त्या कमांड कधी कधी एक्झिक्यूट जर नाही झालं तर मग तुम्ही व्हिडिओ चुकीची बनवताय, असे बऱ्याचदा आम्हाला कमेंट्स येतात. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली नीट बघा, आणि त्याच्यानंतर या व्हिडिओ ज्या कमांड्स आहेत त्या तुम्ही अप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर ह्या ज्या कमांड ज्या आहे, डिलीट ही जी कमांड आहे, हिला पण सिम्पल तेच केलं, कॉपी केलं, इथे पेस्ट केलं मी. पेस्ट केल्यानंतर एंटर केलं. आता ह्या ज्या डिलीटेड झालेल्या सगळ्या कमांड्स आहेत, XML फाईल आहेत, म्हणजे तुमच्या ॲप डेटामधल्या जेवढ्या ज्या क्रिएट झालेल्या फाईल आहेत ह्या, ओके, त्या सगळ्या डिलीट केल्यात आता मी, म्हणजे डिलीट झाल्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.